नमस्कार. एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवयेच्या खाऊचा डब्बा स्पेशलमध्ये सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो. मला आठवतं बरं का मंडळी, म्हणजे मी शाळेत असताना मधल्या सुट्टीच्या आधी आणि नंतर सारखा डबा खायचो. त्यामुळे मला खूप वेळा लिहायला लागायचं. मला आठवत आहे, म्हणजे अशी चूक मी पुन्हा करणार नाही, अशी चूक मी पुन्हा करणार नाही, अशी चूक मी पुन्हा करणार नाही, असं अनेक वेळा लिहिलंय. म्हणजे मला आठवतं एकदा माझा होमवर्कसुद्धा झाला नव्हता. हां, म्हणजे 7 तास असायचं ना वर्गात, 7 तास, आणि 7 सरांनी मला लिहायला सांगितलं होतं अशी चूक पुन्हा करणार नाही. 7×5 35, 350 वेळा लिहिलं होतं अशी चूक मी पुन्हा करणार नाही, अशी चूक पुन्हा करणार नाही. मला हेही आठवतं आहे, एकदा इतिहासाचा पेपर होता. त्या पेपरात असा प्रश्न होता की पानिपतावर मराठ्यांचा पराभव का झाला. त्याचंही उत्तर मी हेच लिहिलं होतं, अशी चूक पुन्हा मी करणार नाही. काय काय कागदावर मी ह्याच्याशिवाय दुसरं काही लिहिलंच नाही. म्हणजे मी किती आठवायचा प्रयत्न करतोय की काय नाही हेच लिहिलं होतं. नाही, पण मला काय माहिती आहे, मला असं वाटतं की अनुभवाने माणूस शहाणा होतो. हे बोलण्यापेक्षा किंवा फळ्यावर लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष उतरवायला द्या ना. आम्ही लहान असतो, आम्हाला जरा खेळायला द्या, बागडायला द्या, चुकायला द्या. हां, मग ते नाही, आम्ही चूक अशी करणार नाही असं कसं लिहून चालेल. मग नाही, माझ्या आठवणीप्रमाणे एकतर खाऊचा डब्बा किंवा चित्रकला आणि पीटी हे 3 माझे अतिशय आवडते होते विषय. खाऊचा डबा हा माझा विषय होता. म्हणजे काय, दर तासाला तर लहानपणाची ही जी वृत्ती असते ना, खोडकर वृत्ती, ती अशी चेपायची नसते, ती जोपासायची असते, ती फुलवायची असते. तर अशीच एक माझी छोटीशी मैत्रीण इथे आलेली आहे. आपण तिचं आता स्वागत करूया. हाय, माझं नाव आहे साक्षी सचिन तिरसगावकर. मी ज्ञानगंगा या शाळेत शिकते आणि मी आता 4th B मध्ये आहे. अरे मोठी माणसं लई खोट बोलतेत. देव त्यांचं दात पाडतो, केस पांढरी करतो, पण तू माझा जिगर आहेस का नाही. मला ऋतिक रोशनचा डान्स पण खूप आवडतो. इथे माझी छोटीशी मैत्रीण बसलेली आहे, साक्षी तिसगावकर, बरोबर. हो. तिला तुम्ही ओळखत असालच. ही एकापेक्षा एक आणि काय लिटिल छोटे चॅम्पियनची ही उपविजेती. तुझं परत एकदा प्रत्यक्ष आपण भेटलो म्हणून अभिनंदन. थँक्यू. ओके. आणि मला सांग, तुझी शाळा कुठली ग. ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल. कशी आहे, बरी आहे का शाळा. मस्त शाळा आहे. त्या कोण आहे, त्यांची ओळख करून देशील का जरा. ही माझी आई आहे आणि ही माझी आईची मामी, म्हणजे माझी मामी आजी. आपण दोघांचेही स्वागत करूया. या कार्यक्रमात आम्ही तुमचं दोघांचेही स्वागत करतो. थँक्यू. बरं, मला सांगा, हिच्या आवडी निवडी काय आहेत. हो, आवड असं म्हणजे सगळं आवडतं करायला. डान्स आवडतो, ती छान गाते पण. नाटकात काम करते साक्षी, नाटकाची पण आवड आहे. नाटकात कुठलं काम केलं तू. 2 दिवसापूर्वी माझं एक नाटक झालं होतं भरतनाट्य मंदिरला, हिमा गौरी आणि 7 बुटके. अरे, मी किती लहानपणापासून ते बघतोय, माझ्या लहानपणापासून. तू कुठलं काम केलं होतं. जसं बुटक्यांमध्ये काम केलं होतं. ओके. पण मजा येते ना नाटकात काम करायला. असं मस्त, असं एनर्जेटिक वाटतं. आणि काय आवडतं तिला. आणि खायला आवडतं मस्त. मम्मानी जे करते ती. मामी आजी, तुम्ही काय करता. मी गृहिणीच आहे. बरं, घरीच असते मी. बरं. आणि तुमच्या घरी कोण कोण आहे. माझ्या घरी माझे मिस्टर आणि 2 मुली. बरं. ही जी नात आहे इथे तुमची, ही नात जी आहे, तिचे लाड तुम्ही काय करता. आम्ही ती घरी आली की तिला खाऊ देतो, गिफ्ट देतो, आणि कुठलं तिला प्राइज वगैरे मिळालं असेल तर तिचं फोनवर अप्रिशिएशन करतो. क्या बात आहे. बरं, कुठली अशी गोष्ट आहे तुला की जी खूप आवडते आईच्या हातची खायला. मला मम्माचे डोसे खूप आवडतात. तुझ्या आवडते अगदी घट्ट मैत्रिणी कोण आहे शाळेतल्या. तनया आत्रे आणि आणखी समृद्धी जोशी. तनया आत्रे आणि समृद्धी जोशीला आपण दोघे हाय करूया. हाय तनया, हाय समृद्धी. ओके. आणि तुझा आवडता विषय कुठला आहे. मला सायन्स आणि हिस्ट्री खूप आवडतो. सायन्स आणि हिस्ट्री. बरं, डब्यात काय काय नेतेस का शाळेत. म्हणजे मी मंडे टू फ्रायडे आम्हाला पोळी भाजी असते कंपल्सरी. शाळेतूनच सांगितलंय. हो. बरं, आता मला सांग, शाळेत कशी जातेस तू. मी बसमधून जाते. अच्छा. मग 7 वाजता शाळेत जायचं, 12 वाजता शाळा संपली की घरी यायचं, आणि मग काय मम्मम करायची.
आणि मग झोपायचं मग खेळायला जायचं मग जेवता जेवता मी आम्ही सारे खवय्ये बघते. बर ओके. आणि मग झोपते आणि मग माझा होमवर्क असतो. बर मग कधी कधी संध्याकाळी माझी प्रॅक्टिस असते कसली? डान्सची. ओके. तुला कुठला डान्स आवडतो? मला ना गोजिरी आवडतो, नाकमुका आवडतो. बर पण माझा सगळ्यात फेवरेट डान्स नाकमुका आहे. नाक्का ते ना. ओके. आता आपण किचन कडे वळूया. तुम्ही काय बनवणार आहात? साक्षीला फ्रॅम्स वगैरे प्रकार खूप आवडतात. तिचे बाबा आणि माझं स्ट्रिक्टली मत आहे की ते असं काही खाऊ नये तिने जंक फूड. तर मग मी असाच विचार करता करता मला ते थोडंसं सुचलं की आपण तिला आवडतं असं काही करता आलं तर. मग काय केलं? म्हणून मग मी एक सगळ्या डाळींची म्हणजे तांदळाचं पीठ वगैरे असं सगळं एकत्र करून शंकरपाळ्यासारखे कापे करून ते फ्रॅम्स करून बघितले की ते जर करता आलं आपल्याला बेस्ट. तर तिचं आवडतं. आज तुम्ही ते हो येस आज मी ते करणार तुम्ही आहे. काय करणार? दलिया उपमा म्हणजे तो थोडा हेवी पण होतो मुलांना. पहिला आजी करणार का पहिली आई करणार? नाही आजी मोठी आहे त्यामुळे आजी पहिलं करेल. चला आजी, तुम्ही कुठल्याही अँगलने आजी वाटत नाही तर आता ह्यांचा आग्रह म्हणून मी आजी असं म्हणतो. चला आजीला घेऊन आपण आता किचन मध्ये जाऊया. साक्षीची मामी आजी आता किचन मध्ये आलेली आहे. तुमचं इथे मनापासून स्वागत. काय बनवणार आहात तुम्ही? दलिया उपमा. दलिया उपमा. दलिया उपमा आवडतो का नुसता उपमा आवडतो रव्याचा? खरं तर मी दलिया उपमा खाल्ला नाही. आता मी एक्सायटेड आहे खाण्यासाठी. म्हणजे नवीन पदार्थ आहे तुझ्यासाठी. ओके. हा तुम्ही कोणाकडून शिकला तो? मी स्वतः थोडंसं त्याच्यामध्ये आपण नेहमीचा उपमा करतोच पण मुलांना ते आणखीन थोडं हेवी काहीतरी पोटात जाण्यासाठी आणि पौष्टिक पण आहे ते दलिया. ओके. मला साहित्य सांगता जरा काय काय आहे? हो. हा दलिया आपण उकडून घेतलेला आहे ओके. कुकरमध्ये. वाटाणे, मटार, गाजर, गाजराचे तुकडे, स्वीट कॉर्न, पनीर, कांदा, खोबरं, मिरची, कढीपत्ता, काजू, कोथिंबीर, हळद, जिरे, मोहरी आणि मीठ. ओके. साहित्य बघितलेलं आहे. तू कधी काही बनवलंस का साक्षी? हो मी स्कूलमध्ये एकदा म्हणजे आम्हाला असंच कंटाळा आला होता म्हणून मी काय केलं मी सगळा ग्रुप गोळा केला आणि आम्ही ठरवलं की भेळ बनवायची स्कूलमध्ये. एक घास राहिला होता तो मी आई आणि बाबांना घेऊन गेले आणि आईला खूप आवडलं. आता काय करायचं मामी पुढे? फोडणी आपण नेहमीच्या पदार्थांना करतो तशी फोडणी घालायची. ओके. काय पहिल्यांदा घालणार तू? मोहरी घातली, ओके. मिरची, थोडी मागे हा साक्षी. हो. वाटाणे, मटार घातलं, कांदा घालते. हे गोड असेल तर अजून छान. हो स्वीट कॉर्नच आहे ते. गाजर, पनीर, मुलांना आवडणार सगळं तुम्ही घातलं. मुलांना आवडणारं सगळं म्हणजे ते आवडीने खाल्लं जातं. आणि कढीपत्ता, काजू पण त्याच्यातच घातले आहे. आणि झटपट होणार आहे. झटपट होणार आहे. साक्षीने हट्ट केला आजी मला हे दे. 10व्या मिनिटाला 10व्या मिनिटाला हजार. तयार. साक्षी तुझं सिलेक्शन कसं झालं का एकापेक्षा एक मध्ये? हळद रंग त्याचा रिटेन राहण्यासाठी. ओके. हा साक्षी. एकापेक्षा एकची ऑडिशन पुण्यात झाली होती आणि त्या ऑडिशनमध्ये मी सिलेक्ट झाले आणि पुढे गेले. बरं त्या ऑडिशन मध्ये तू काय केलं होतं आठवतं तुला? हो मी डान्स केला होता जांभूळ पिकल्या झाडाखाली. बरं मला एक सांग, आता तुझं ऑडिशन तर झाली बरोबर, ऑडिशन तर झाली तुझी, त्यानंतर तू सिलेक्ट सुद्धा झालीस. मग पुढे तुला कसं काय कोणी काय काय शिकवलं दादांनी? नंतर कोरिओग्राफर डिस्ट्रीब्यूट केले होते तर मला आशिष दादा आणि अजिंक्य दादा मिळाले होते आणि मला खूप मजा आली त्यांच्याबरोबर डान्स करायला. म्हणजे ते आम्हाला जे शिकवायचे ते आम्हाला खूप मजा यायची करायला. मग अशा प्रकारे तुझं डान्स तू किती गाण्यांवर तू डान्स आता बसून झाला? 35. 35 गाणी? माय गॉड, 35 गाण्यावर तू डान्स करू शकतेस? अरे सॉलिड आहेस तू. ओके आता आपण मीठ घालतो. हा ह्याच्यामध्ये मीठ घालते म्हणजे सगळीकडे मिक्स होतं. दलिया आता आपण ह्याच्यात दलिया घालू. ह्याचं काय केलं म्हणाल तुम्ही? दलिया फक्त उकडून भिजवून नाही, डायरेक्ट उकडूनच घेतलं. पाणी घालून उकडून घ्यायचा 10 मिनिटं कुकरमध्ये. त्याला एक वाफ आली की आपलं डिश तयार झाली. सगळ्यात आधी सर्व करताना आपल्याला खोबरं. हा डेकोरेशनसाठी. ओके हे आपलं हे जवळजवळ झालेलं आहे. जवळजवळ झालेलं आहे. डन. साहित्य आणि कृती लिहून घ्यायला सांगतो. तू सांग, मी नाही सांगणार. दरवेळी मी का सांगायचं? आता तू आलीस ना, तू सांगता. आता आजीने जी रेसिपी केली आहे त्याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. दलिया उपमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला दलिया, मटार, गाजराचे तुकडे, मक्याचे दाणे, पनीर, काजू, कांदा, मिरची, कढीपत्ता, मीठ,
मोहरी, जिरं आणि हळद. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, मिरची, मटार आणि कांदा परतून घ्यावा. या मिश्रणात मक्याचे दाणे, गाजराचे तुकडे, पनीरचे तुकडे, कढीपत्ता, काजू आणि हळद घालून एक वाफ काढावी. त्यामध्ये वाफवलेला दलिया आणि मीठ घालून उपमा परतून घ्यावा.